मोठी घडामोड आपण बघूयात। महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीमध्ये देवाभाऊंचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळालेला आहे। अर्थातच हे आकडे या सगळ्याची साक्ष देत आहेत। या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा विजय दिसतोय। फडणवीसांच्या टचनं भाजपचा विक्रमी स्ट्राईक रेट या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला। 2014 मधील भाजपचा स्ट्राईक रेट हा 10 वर्षात 40% वाढलेला आहे आणि ते ही आकडेवारी सांगते आहे। देवेंद्र फडणवीस यांचा मोठा चमत्कार यंदाच्या निकालामध्ये दिसतोय। 2014 मध्ये 46% असा स्ट्राईक रेट होता। भाजप नेत्यांकडून विक्रमी स्ट्राईक रेटचं श्रेय हे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना दिलं जात आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो आहे। फडणवीसांच्या टचनं भाजपचा हा विक्रमी स्ट्राईक रेट वाढला असं म्हणता येईल। 10 वर्षात 40% हा रेट वाढलेला पाहायला मिळतोय। भाजपचे सुद्धा आघाडीवर असलेले विजयाच्या दिशेने वाटचाल विजयी झालेले हे सगळे नेते जे फडणवीसांना याचं श्रेय देत आहेत। अगदी 2014 आणि 2024 या दोन निवडणुकांमधल्या जर का आपण स्ट्राईक रेट बघितला तर देवेंद्र फडणवीस यांचा स्ट्राईक रेट हा अर्थातच आपल्याला वाढलेला दिसतोय आणि हे बॅनर्स लागलेले आहेत। मुख्यमंत्री देवा भाऊच अशा आशयाचे बॅनर्स हे आता वाशिम मध्ये लागलेले आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय। खरं तर महाराष्ट्रभरातल्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आता ही आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे। आणि अर्थात आपल्याला याविषयी बोलावं लागणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहे। सुशांत, विनोद तावडे यांची थोड्या वेळापूर्वीच प्रतिक्रिया आलेली आहे। मात्र बॅनर्स आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स एकीकडे झळकलेले आहेत। म्हणजे मुख्यमंत्री असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना जे यश मिळालेलं होतं त्याच्याही पुढे जाऊन हे यश यावेळेला मिळालंय असं म्हणावं लागेल याकडे। सुशांत, अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद। आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर 2019ला भाजपला 105 जागा ज्या आहेत त्या मिळाल्या होत्या। मात्र 2.5 वर्ष जे आहे ते भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षनेता म्हणून काळ जो आहे तो गाजला होता। या काळात त्यांनी अनेक मोठे पुरावे सादर करत महाविकास आघाडीला धक्का दिला होता आणि त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। मात्र आता राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यांचे आता निकाल स्पष्ट जवळपास होत आहेत आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जे यश देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री असताना मिळालं नव्हतं ते आता यश त्याच्या दुप्पट यश जे आहे ते आता इथे मिळताना पाहायला मिळतंय। जवळपास 125च्या वर जागा भाजपच्या निवडून येतील असं आता चित्र दिसतंय। थोड्याच वेळात जागांचा निर्णय जो आहे तो स्पष्ट होईल। मात्र कुठेतरी हे देवाभाऊचं यश आहे असं आता चर्चा जी आहे ती भाजपच्या गोटात सुरू आहे। त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस होणार का, देवाभाऊ होणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जर पाहिलं असेल तर गुरुप्रसाद, संपूर्ण निवडणूक प्रचारात देवाभाऊ ही टॅगलाईन घेऊन खरं तर भाजप मतदारांपर्यंत गेलं। लाडक्या बहिणींचा देवाभाऊ अशा आशयाची टॅगलाईन देखील सोशल मीडिया व्हायरल झाली होती। तसं गाणं बरोबर आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा चमत्कार असल्याची प्रतिक्रिया आता येते आहे। भाजपचा स्ट्राईक रेट 2009 मध्ये 39% इतका होता। 2014 मध्ये तो स्ट्राईक रेट 47% इतका झालेला होता आणि त्यानंतर 2019 मध्ये 64% इतका स्ट्राईक रेट झाला आणि उत्तरोत्तर तो वाढताना दिसतोय। आता 2024 मध्ये 85% इतका स्ट्राईक रेट हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिसतो आहे। 2009 पासून 2024 पर्यंतची आकडेवारी सध्या आपल्या समोर आहे। त्यामुळे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं यश म्हणून याकडे पाहिलं जात आहे। सागर बंगल्यावरची दृश्य आहेत। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। एकीकडे सगळीकडे हा विजय उत्सव सुरू आहे, त्यातच भाजपतली ही दृश्य आपण बघतो। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजप विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेली होती। लोकसभा निवडणुकीमध्ये जे अपयश मिळालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलेली होती। देवेंद्र फडणवीस यांनी हा जो काही फटका बसला भाजपला त्याची जबाबदारी स्वीकारलेली होती आणि त्यानंतर आपण पक्षाचं काम करू अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी भावनिकरित्या बोलून दाखवली होती आणि त्याचाच परिणाम कुठेतरी या सगळ्या आकड्यांमध्ये दिसतो आहे। जे आकडे आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघतो आहोत म्हणजे भाजपला 2019च्या एकूणच निकालापेक्षा सुद्धा आता जास्त जागा या ठिकाणी या निकालामध्ये बघायला मिळतात। त्याच्यामुळे भाजपचे समर्थक असतील, कार्यकर्ते आहेत, देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत जे सध्या सागर बंगल्यावर येतात।
तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरची ही दृश्य आहे. देवेंद्र फडणवीस अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा हा चमत्कार म्हणून याकडे बघावा लागणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांना जे यश मिळालेलं आहे, आता ही दृश्य आपण बघतो, शंखनाद होतो आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरची ठाण्यामधली दृश्य आपण बघतो आहोत. शंखनाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस एकीकडे सागर बंगल्यावरची दृश्य आणि दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेरची दृश्य आपण बघतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता कोण असणार, अशा सगळ्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच एकीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला दोन्ही ठिकाणी बघायला मिळतो. भाजप असेल किंवा मग शिंदेची शिवसेना असेल, कारण दोघांना सुद्धा मोठं यश या निवडणुकीमधनं मिळालेलं आहे आणि त्याचीच प्रतिक्रिया आता समोर येताना दिसते. महायुतीला मिळालेलं एकत्रितपणे हे मोठं यश, आता सध्या जे आकडे आपण दाखवतो त्यानुसार 218 जागांवरती महायुती आपल्याला या क्षणाला आघाडीवरती दिसते आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया 3 ठिकाणची दृश्य आहेत. एकीकडे महाविजयाचे शिल्पकार अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरची दृश्य आपण बघतो आहोत. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी सागर बंगल्यावरती सुरू आहेत. त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते मंडळी पोहोचत आहेत. आणि दुसरीकडे अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष आपल्याला बघायला मिळतो आहे. तिकडची दृश्य आपण दाखवतो प्रेक्षकांना. आपल्या याच्यामध्ये कामामध्ये कधी ढिलाई नाही केली. जे काय आजूबाजूला वातावरण होतं किंवा लोक काही बोलणार किंवा काय जे काय असेल टीका करणार किंवा काय, त्याचं असं होतं की चलते रहो, काही प्रॉब्लेम नाही. निवडणुकीचा काळ पूर्णपणे म्हणजे खूपच व्यस्त होते ते, त्यावेळेस मग तुम्ही त्यांची काळजी कशी घेतली किंवा मग त्यांनी तुमची काळजी? नाही, काळजी मी काय त्याची घ्यायची त्या असा प्रश्न नाही, पण खूप म्हणजे बरेच वेळ तो बाहेर असायचा आणि कधी कधी पूर्ण दिवसभर अर्धी रात्र पण बाहेर असायचा. तर तो एकदा मला दिसला की मला बरं वाटायचं, बाकी काहीच नाही. शक्यतोवर सकाळी घराच्या बाहेर पडताना त्यांनी थोडंसं खाऊन जावं याच्यावर माझं लक्ष असायचं फक्त. मग दिवसभर किंवा रात्री उशिरापर्यंत जरी आला नाही तरी मग काळजी नाही वाटायची. लोक करतात काळजी, त्यांचा लाडका आहे तो जनतेचा. तुम्ही जनतेचा लाडका म्हणताय, आता देवाभाऊ बहिणींचा लाडका झालेला आहे. झाला ना, चांगलं आहे ना. लाडकी बहिणीच्या योजनेमुळे नक्कीच फरक पडला. हो, निश्चितच फरक पडलाय लाडकी बहिणीच्यामुळे, हे तर आहेच, करायला पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता कोणत्या भूमिकेत पाहता, कारण देवेंद्रजी मुख्यमंत्री राहिलेले, विरोधी पक्षनेते राहिले, उपमुख्यमंत्री राहिले, आता काय वाटतं? म्हणजे मला असं वाटतं की खरोखर हा मुलगा काय, याला काय म्हणावं, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. उपमुख्यमंत्री हो की विरोधी पक्ष नेता राहो की स्वतः खुद्द मुख्यमंत्री राहो, सगळ्या परिस्थितीला तो न्याय देतो. तो कशालाच काही कमी समजत नाही. आई म्हणून आता काय इच्छा आहे तुमची की मुख्यमंत्रीपदी व्हावं? मुख्यमंत्री होणार तर आई म्हणून इच्छेचा प्रश्नच नाही येत. मला खात्री आहे मुख्यमंत्री होणार आहे ही. धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकचा, जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. तर महायुतीचा विजय एकीकडे स्पष्ट चित्र दिसत असताना त्यांच्या मातोश्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री नुकताच पुढारी न्यूजशी बोलत होत्या. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है, अशी एक्स पोस्ट केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी. पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांची. थेट परळीमध्ये जाऊयात. धनंजय मुंडे सध्या बोलतायत, ऐकूया आपण. स्वीप येणार हे माझा शब्द आहे, क्लीन स्वीप येणार. आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केला. विरोधक म्हणतात की हा कौल आम्हाला मान्य नाही. आता हो का, काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही. आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन. मला वाटतं की 288 मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं. याच्यावरून त्यांची मानसिकता बघा, ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही. त्यांना इथल्या मायबाप जनतेचं, इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे, त्याच्यासाठी आलेले. त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या 14 फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेने. यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी. हो, ती जी ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते हे आता CM